रोखरहित महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी शेतीमालाचे सर्व व्यवहार बँक खात्याद्वारेच करावेत, मुख्यमंत्र्यांची सूचना. राज्यातल्या शेतकऱ्यांची सूक्ष्म सिंचन अनुदानाची रक्कम येत्या मार्चपूर्वी देणार, कृषी राज्यमंत्र्यांची घोषणा. आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कोरडवाहू शेतीविषयक परिसंवादाचं आयोजन. नमस्कार. कृषी वार्ता या बातमीपत्रात मी मृण्मयी काळे आपलं स्वागत करते. आता पाहूयात कृषीविषयक सविस्तर वृत्त. रोखरहित महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी राज्याच्या बाजार समित्यांमधल्या सर्व नोंदणीकृत व्यापाऱ्यांनी शेतीमालाच्या खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार बँक खात्याद्वारे करावेत, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शेतकऱ्यांचे पैसे देखील बँक खात्याद्वारेच दिले जावे, असा आदेशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. रोखरहित महाराष्ट्र अभियान राज्यात यशस्वीपणे राबवण्याच्या दृष्टीनं पुण्याच्या यशदा इथं आयोजित कार्यशाळेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते. राज्यातल्या शेतकऱ्यांचे सूक्ष्म सिंचन अनुदानापोटी थकीत असलेले 185 कोटी 22 लाख रुपये मार्च 2017 पूर्वी देण्यात येतील, अशी घोषणा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि इतर सदस्यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. गेल्या 2 वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्ज रकमेवर जे व्याज भरावं लागत आहे त्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असंही खोत यांनी स्पष्ट केलं. अलीकडच्या काळातले हवामान बदल आणि पावसाची अनियमितता यांच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेती उत्पादन वाढवण्यासाठी आणि वातावरण बदलाच्या शेतीवर होणारा परिणाम या विषयावर परिसंवादाचं आयोजन झालं. अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात बुधवार ते शुक्रवार या कालावधीत हा परिसंवाद पार पडला. सुमारे 200 कृषी शास्त्रज्ञ आणि 200 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. या परिसंवादाचं उद्घाटन परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बी व्यंकटेश्वरलू यांच्या हस्ते झालं. माजी कुलगुरू जी.एम. भराड, रेशीम विद्यापीठाचे माजी संचालक ए.बी. कलंत्री यांच्यासह कृषी क्षेत्रातले अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कोरडवाहू शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान, हवामान बदलाचा परिणाम, समस्या आणि त्यांचं निराकरण, उत्पादन वाढीसाठीचे प्रयत्न, जोडधंद्यांचे पर्याय या आणि इतर अनेक विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. विस्तार शिक्षण संचालक प्रदीप इंगोले आणि जम्मू काश्मीरचे तज्ज्ञ सुधाकर त्रिवेदी यांनी याबाबत माहिती दिली. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातील इतर भागातून सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले आहे. या 3 दिवसीय परिसंवादामध्ये कोरडवाहू संबंधित विविध विषयावर इथे चर्चा होणार आहे. त्यामध्ये विविध जे काही संशोधन झालं, याच्यातलं जे तंत्रज्ञान आहे कोरडवाहू शेतीसाठी उपलब्ध झालं, याचा विचारविनिमय करून आपल्या भागातील जे काही कोरडवाहू शेती आहे त्याला काही मार्गदर्शक सूत्रे या परिसंवादातून निश्चितच मिळणार आहे. मैं इस राष्ट्रीय संगोष्ठी में भाग लेने के लिए, जो कि असिंचित खेती के विस्तृत जानकारी किसानों को, वैज्ञानिकों को, छात्रों को मिले, इसमें अपना ज्ञान, जो अपनी जानकारी है, अनुभव है, उसको बांटने और लोगों में देने आया हूँ. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. बाजरी 1100, 1001, मूग 4001, 3601, उडीद 5301, 5300, भेंडी 2200, 1400, कोबी 500, 400, टोमॅटो 900, 400, पेरू 1800, 1200, संत्री 2000,
800, केळी 350 225. बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामान वृत्त. नमस्कार. राज्याच्या हवामानाचा आढावा. गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. राज्यात सर्वात कमी तापमान 6.7 अंश सेल्सिअस दिनांक 8 डिसेंबर रोजी अहमदनगर येथे नोंदवले गेले. हवामानाचा अंदाज. पुढील 5 दिवसात राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट, तर मध्य महाराष्ट्र व कोकणच्या काही भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. शेतकरी बांधवांसाठी हवामानावर आधारित कृषी सल्ला. अहमदनगर, नाशिक व पुणे जिल्ह्यात किमान तापमानात 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याने नवीन लागवड केलेल्या केळी पिकांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बागेस रात्रीच्या वेळी पाणी द्यावे अथवा पहाटे ओला पालापाचोळा जाळून बागेत धूर करावा. किमान तापमान 7 ते 8 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास केळीच्या झाडांना 6% छिद्रतेचे पांढऱ्या प्लॅस्टिकच्या बॅगचे आवरण करावे. रब्बी पिकात मशागत करावी व वाढीच्या अवस्थेनुसार सुरक्षित पाण्याची पातळी द्यावी. विभागवार कृषी सल्ला. आधी कोकण. रब्बी उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी TG26, TAG24, TPG 41, कोकण गौरव, कोकण टोपरा या जातींचे बियाणे हेक्टरी 125 ते 150 किलो या प्रमाणात वापरावे. सूर्यफुलाच्या पेरणीसाठी मॉडर्न, SS56, BSH1 इत्यादी सुधारित जातींचा वापर करावा. हेक्टरी 10 ते 12 किलोग्रॅम बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाणे 12 तास पाण्यात भिजवून नंतर सावलीत वाळवावे. तसेच प्रति किलो 2 ग्रॅम बुरशीनाशक चोळावे. मध्य महाराष्ट्रासाठी सल्ला. गहू पिकांमध्ये तण नियंत्रणासाठी जरुरीप्रमाणे 1 किंवा 2 वेळा खुरपणी तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी. अंतर्मशागतीमुळे तणांचा नाश होतो व जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. गव्हामध्ये पेरणीनंतर साधारणपणे दर 18 ते 21 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्या. हरभरा पीक वाढीच्या अवस्थेत असून घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. द्राक्ष पीक हे वाढीच्या अवस्थेत असून भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 80% पाण्यात विरघळणारे गंधक हे 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मराठवाडा विभागासाठी सल्ला. लवकर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पीक पोटरी अवस्थेत असल्यास पाणी द्यावे. द्राक्ष बागेच्या घडामध्ये मण्यांचा आकार वाटाण्या एवढा झाल्यास घडांचा आकार वाढवण्यासाठी 20 ppm जिब्रॅलिक ॲसिडच्या द्रावणात घड बुडवावे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हिरवळीची खते फायदेशीर असतात. ढेंचा, गिरीपुष्पक, कांदा इत्यादी पिकांच्या हिरवळीचे खत म्हणून वापरावे. विदर्भासाठी सल्ला. गहू पीक वाढीच्या अवस्थेत असून पिकात पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे. रब्बी व भाजीपाला. आता जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 36, किमान 22. पुणे 30 आणि 9. नागपूर 30 आणि 8. औरंगाबाद 31 आणि 11. सोलापूर 33 आणि 13. नाशिक 30 आणि 8. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. आणि याबरोबरच आजच्या आपल्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.